7 मे रोजी म्हणजेच उद्या मुंबईतून तुमचं विमान असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे। कारण मुंबई विमानतळावर सलग 6 तास एकही विमान उडणार नाही आणि उतरणारही नाहीये। का आणि कधीपर्यंत ही स्थिती असणार आहे ते जाणून घेण्यासाठी ही रील शेवटपर्यंत पहा आणि थोडक्यातला फॉलो करा। कारण तुमच्या आणि संबंध महाराष्ट्राच्या प्रेमामुळे थोडक्यातने यशस्वीरित्या 11 वर्ष पूर्ण केली आहेत। आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे। 7 मे रोजी सकाळी 11 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या म्हणजेच रनवेज पूर्णपणे बंद राहतील। पावसाळ्यापूर्वी धावपट्टीची दुरुस्ती आणि तांत्रिक तपासणी करण्यासाठी विमानतळ प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे। दरवर्षी पावसाळ्यात धावपट्टीवर पाणी साचू नये आणि विमानांची लँडिंग सुरक्षित व्हावी यासाठी हे मेंटेनन्सचं काम केलं जातं। या 6 तासांच्या काळात विमानतळावरील सर्व ऑपरेशन स्थगित राहतील। याबाबतची माहिती विमान कंपन्यांना आधीच दिलेली आहे, ज्यामुळे त्यांचं वेळापत्रकही बदललेलं आहे। पण तरीही तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही विमान कंपनीशी संपर्क साधू शकता किंवा त्यांच्या वेबसाईटवर जाऊन फ्लाइट स्टेटसही पाहू शकता, असं आवाहन विमान कंपन्यांनी केलं आहे। संध्याकाळी 5 नंतर विमानतळाचे कामकाज पुन्हा सुरळीत सुरू होईल। याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। ही रील तुमच्या घरच्यांना आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।